नमस्कार मंडळी, कसे आहात? तर तुम्ही विचार करत असाल की मी कोण आहे, तर मी तुमची जी आवडती ब्लॉगर आहे श्रुती, तिचा फ्रेंड आहे. तुझ्याकडनं मोबाईल खेचला गेलाय ह्याच्याद्वारे. ते फालतू डायलॉग बोलते. ही सध्या साखर घ्यायच्या नावावरती मित्र दर्शन करायला आलेली आहे. असं काय नाही, असंच आहे गाईज. मित्रदर्शन. ए पकड, याची बॉटल पकड तुझी. मित्रदर्शन. मित्रदर्शन नाही गाईज. आता आम्हाला भेटला तर मी आज, आता मी काय येऊ नाही शकत. माय लाईफ माय गमला माय प्लॉट गोईंग. तुझं काय जातंय रे? माझं काय म्हणे, पहिलं तर जेव्हा हिने मला फोन केला ना, तेव्हा माहिती मी हिला विचारलं. हिने अचानक फोन केला या भूतनीने, आणि बघा ही बघ अशी नाचते. जेव्हा फोन केला तेव्हा हिने मला विचारलं की कुठे आहे. तर मी तिला विचार, म्हणजे तिने सांगितलं मी येते. तर मी तिला विचारलं तू कुठे आली आहे. तर मला माहिती आहे काय बोलते, मी रस्ते पे आ गई हूँ. येईल थोड्या वेळा. तर रस्ते पे आ गई हूँ गाइस. तुम्हाला हे दोन म्हण लय इम्पॉर्टंट हायलाइट करून ठेवायचे. मी रस्ते पे आ गई हूँ, ठीक है. आता या वाक्य के द्वारे कवि हमें ये कहना चाहते हैं कि उनके पास बेरोजगारी होने के नाते से मेरा फोन वो बहुत ही भिखारी हो चुके हैं, और वो भिखारी का मुंह ये लाल टमाटर. मेरा फोन पडेल ना. चला गाईज, भेटूया थोड्या वेळाने. बाय बाय.